मामा 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 तुम्ही काय करणार होता मामा? काय बोलणार होता तुम्ही आईला? मामा तुम्हाला खूप चांगलंच माहिती आहे आईचा तुमच्यावर, पारूवर, माझ्यावर किती विश्वास आहे. मामा मी आईला सगळं सांगणार आहे. मला मला थोडा वेळ हवा आहे फक्त, पण ट्रस्ट मी तिला सगळं सांगणार आहे. येळ पाहिजे. हो. किती येळ पाहिजे? म्हणजे अख्ख्या जगाने माझ्या पारूवर शिंतोडे उडवल्यानंतर तुम्ही सांगणार आहात का किर्लोस्करांचा ड्रायव्हर किती स्वार्थी आहे, मालकाच्या मुलाला फसवण्यासाठी मुलीचा वापर केला, हे असले आरोप होण्यासाठी वेळ पाहिजे तुम्हाला? किती वेळ पाहिजे? मामा असं नाही आहे हो, प्लीज तुम्ही. आदित्य बाबा, माझ्या पोटच्या पोराप्रमाणे तुमच्यावर मी प्रेम केले, पण प्रश्न जेव्हा माझ्या नीतिमत्तेचा, माझ्या स्वाभिमानाचा, माझ्या स्वामीनिष्ठेचा येतो ना, त्या वक्ताला मी माझ्या पोरीचा बी विचार करणार नाही, आणि केला नाही हे तुम्ही बघितलंय. येळ पाहिजे. किती येळ पाहिजे? चला मी तुम्हाला 2 दिवस देतो. 2 दिवस. 2 दिवस? हा, ह्या 2 दिवसात तुम्ही आईला मॅडमला सांगा. पण ह्या 2 दिवसात जर का तुम्ही आईला मॅडमला सांगितलं नाही ना, तर मी स्वतः जाऊन आईला मॅडमला सांगेन. काय करायचं ना ते तुम्ही ठरवा. मामा येळ पाहिजे. मामा मामा नमस्कार नमस्कार. मी शहरात आलो नाही आणि तुम्हाला लगेच खबरही लागली. साहेब तुम्ही येणार म्हणलं आम्हाला चेन पडेल का? आमच्या दात्याला भेटायला मिळणार हे आमचं भाग्यच ना. अरे काय तू पण. तुमच्यामुळे माझ्या मुलाचं लग्न झालं. काकू त्यांच्यामुळे माझ्या मुलीचं शिक्षण चालू आहे. साहेब तुमच्यामुळे माझं कॉलेज ऍडमिशन झालं. वहिनी बघितलं का माझा परितोष किती मोठा माणूस झालाय. तुम्ही सगळे माझ्या प्रेमापोटी इथपर्यंत आलात ह्याचे खरंच मी तुमचं मनापासून आभार मानतो. पण कसं आहे, मी नुकताच आलो इकडे, तर जरा घरी थांबतो. पण हा, उद्या तुम्हाला नक्की भेटेन मी, प्रॉमिस. हा या. थँक्यू थँक्यू थँक्यू. काम काम परितोष काम. हाय हॅलो, मी दामिनी. हाऊ यू? मी मस्त आहे आत्या, मजेत. मी करेक्ट बोलले ना? हाऊ यू? नाईस. ये ना ये. परितोष खरंच किती प्रेम करतात सगळे तुझ्यावर. तू काहीतरी चांगलंच काम करत असणार. हेल्ले आत्या, लोकांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. ते म्हणजे जणू देवाने दिलेलं कामच. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं. खरंय. ये आत ये. चल. मॅडम काय आहे, इतकी वर्ष मी तुमची ह्या घराची इमाने इतबारे सेवा केली, पण याच्या पुढं मला हे शक्य होईल असं मला वाटत नाही. म्हणजे मी हे काम सोडतोय. आता तुमच्या सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आली. मला ना जायची परवानगी द्या. तुम्ही काही कारण विचारू नका. अहिल्या, काय कमाल बोललो ना परितोष. म्हणजे घरात आल्या आल्या चैतन्य आणलं त्याने. अहिल्या, काय झालं? कसला विचार करतेस एवढा? श्रीकांत, एक मालक म्हणून आपलं काही चुकलं का रे? म्हणजे इतकी वर्ष मारुतीला कधी ही नोकरी सोडून जायची इच्छा नाही झाली, मग आजच का? काय झालं असेल? कदाचित तेच सांगण्याचा प्रयत्न करत असेल मारुती, पण तेवढाच परितोष आला, त्यामुळे विषय अर्धवट राहिला. नाही, पण मारुतीचं हे वागणं खटकलंच आहे मला. हे बघ, आपण मारुतीला समजावण्याचा प्रयत्न करूच, पण त्याचं जर ठरलंच असेल नोकरी सोडून जायचं, तर
त्याच्यासोबत गणी आणि पारू सुद्धा जातील. नाही नाही नाही, पारू इथून जाता का मध्ये? मग ती गेली तर या घराची रयाच निघून जाईल का? नाही, मी बोलतो मारुतीशी. खरंच कळत नाहीये मारुती मामाला कसं समजावं. मामा आहे ना विचित्र वागायला लागलाय दादा. एकतर त्यांनी पारूचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, बरं त्यावर ही पण काय बोलली नाही, आणि एवढं सगळं करून पण त्याला गिल्ट नाही वाटत आहे. तो उलट तुम्हा दोघांना दोषी ठरवतोय. कुठल्या जमान्यात जगतोय यार आपण? ए, दादा, ए, मला नाही एक आयडिया आली. आपण एक काम करूया, आपण मारुती मामाला किडनॅप करू आणि थोडे दिवस गावाला पाठवू. अरे यार मग काय करू यार, मी तरी 2 दिवसात कसं आणायचं आई समोर तुझं आणि पारूचं नातं? आणि या गोष्टी जर आई समोर अशा आल्या ना तर झालं, या जन्मात तरी नाही स्वीकारणार आहे ती पारूला. पारू, इन केस समजा आपण मारुती मामाला समजू शकलो नाही आणि तो नाही तयार झाला आणि तो खरंच निघाला गावाला, तर तुला पण त्याच्यासोबत जावंच लागेल का? नाही म्हणजे तसं झालं तर काय करणार आहोत आपण? हेच कळत नाहीये, काय करणार आहेस तू किंवा कोणी? आदित्य सर, कुठल्या मुलांना वाटेल की त्यांनी आपल्या आई वडिलांना दुखवावं? शेवटी त्यांनीच जन्म दिलाय आपल्याला. त्यांच्या डोळ्यात पाणी आणून घेतलेला निर्णय कधी बी बराबर असू शकत नाही. आपण प्रेम करतो पारू एकमेकांवर. आदित्य सर, आपल्या आई वडिलांपेक्षा आपलं प्रेम मोठं आहे का आदित्य सर? काय वाटेल ते झालं तरी मी बाची साथ कधी बी सोडणार नाही. माझा बा स्वाभिमानी आहे आणि त्याची मान खाली जाईल असं काही बी करणार नाही. आणि गरज पडलीच तर मी अरे परितोष, तू सगळ्यांना असं एकत्र का बोलवलंयस आणि हे सगळं काय आहे? अगं दामिनी आत्या, थोडी कळ काढ ग. अहिल्या आत्याला येऊ दे, मग बघ तुम्ही सगळे कसे खुश व्हाल ते. परितोष आता खूप मोठा बिझनेसमॅन झालाय. त्यांनी नक्कीच काहीतरी महागडं गिफ्ट आणलं असणार माझ्यासाठी. काय असेल? सोन्याचं नेकलेस की डायमंडचा सेट? मला तर मज्जा येणार आहे. तिकडे कोण आहे? अरे आदित्य ब्रो, आलास? ये 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 ये. कसा आहेस? हाय परितोष. येस, अजूनही तसा स्मार्ट दिसतोस हा. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. Yeah. तू काही कळवलं नाही? अरे ते बोलू रे आपण सगळे निवांत. आधी सगळ्यांना येऊ दे. या 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 सगळ्यांनी बसून घ्या, बसून घ्या सगळ्यांनी. तुमच्या सगळ्यांसाठी मी सरप्राईज गिफ्ट आणले. अरे वा. अहिल्या आत्या, फर्स्ट वन फॉर यू. बर. हे घे. उघडून बघ, उघडून बघ लगेच. ओके ओके. फोटो फ्रेम.
मी खास फ्रान्सवरनं आणली आहे तुझ्यासाठी. छान आहे. आता ह्या फ्रेम मध्ये तुमचा एक मोठा फॅमिली फोटो लावा. अरे परितोष, असं कसं? म्हणजे एवढ्याशा फ्रेम मध्ये फॅमिली फोटो कसं शक्य आहे? आत्या, फ्रेम छोटी आहे पण फॅमिली तर मोठी आहे ना. खरंय. काका, दिस वन इज फॉर यू. वॉकिंग स्टिक. मला माहिती आहे तुम्ही अजून खूप यंग आहात, पण कायमच तसे राहणार नाही ना. आता लवकरच याचा उपयोग होईल. हे नामिनी आत्या, नामिनी आत्या, हे तुझ्यासाठी. तू जेवढी स्पेशल आहेस ना तेवढंच हे गिफ्ट पण स्पेशल आहे. उघड उघड. तुला गिफ्ट बघून एवढा आनंद होणार आहे ना की तू डायरेक्ट नाचायलाच लागशील. बघ बघ बघ. इस्त्री आहे का? नाही ग, बघ तू बघ. अरे अरे अरे, आहा. जप माय. आता मस्त देवाचं नामस्मरण करत जा. शिवाय तुझी एकाग्रता पण वाढेल आणि चेहऱ्यावर पण चांगलं तेज येईल. हा, मला वाटलं होतं काहीतरी स्पेशल आणलं असेल यांनी, पण काय आणलंय? जपमाळ. मला म्हणतो ग्लो येईल चेहऱ्यावर. माझ्या चेहऱ्यावर ऑलरेडी ग्लो आहे ना. हा? माळ इकडे, तू तिकडे कोणाशी बोलतेय? एनिवे, नेक्स्ट इज कोण आहे नेक्स्ट? हा, प्रीतम. अरे वा, दिस वन इज फॉर यू. उघडून बघ, उघडून बघ. लगेच लगेच हे बघ. लायटर. लाइटर? अरे खास इटलीहून आणलाय तुझ्यासाठी. अरे ब्रो, मला माहितीये तू स्मोक. अरे नाही, तू टेन्शन घेऊ नको रे. हे बघ, तू आता वहिनी समोर घाबरतोस म्हणून नाही नाही करतोस, पण ठेव, तुझ्याकडे बाहेर गेल्यावर लागेल ना तुला. रिलॅक्स 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 रिलॅक्स. ठेव 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 ठेव. इट्स ओके रे. आता आदित्य ब्रो, वेट. हे तुझ्यासाठी. तू बिझनेस सांभाळतोस ना, तुला खूप स्ट्रेस असतो. उघड उघड. नाही काय आहे, तुला बिझनेस हँडल करताना केस विंचरायला वेळ मिळत नाही ना, सारखा हाताने करत असतोस, म्हणून हा कंगवा. आता ह्यानी मस्त केस विंचरत जा, म्हणजे तुझा सगळा स्ट्रेस एकदम गायब होऊन जाईल. थँक्यू. येस. आणि मोठी वहिनी कुठे आहे? तुला खूप खोकला येतोय का? परितोष, आमच्याकडे खूप सारे नोकर आहेत. एक नोकराणी पण आहे. थांब, मी बोलवते. ए पारू, नोकर, पाणी घेऊन ये. दामिनी, दादासाहेब, नोकरच आहे ना ती. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. मोठी वहिनी नाही पण छोटी वहिनी तर आहे ना. पण वहिनी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला तुझ्यासाठी काही आणता नाही आलं ग. नाही काय, मला माहितीच नव्हतं की तुमचं लग्न झालंय. माहित असतं ना तर पॅरिस वरून तुझ्यासाठी परफ्यूम आणलं असतं खास. राहू द्या हो भाऊजी, काही हरकत नाही. नाही नाही, असं कसं, असं कसं? एक मिनिट, माझ्याकडे. हा, आहे आहे. गणी, ए बाळा, ए गणी. हा बा. ए पैसे घे, ये आणि बाहेर जाऊन काहीतरी खाऊन ये. काय ना, मला जरा बरं वाटत नाहीये आज. मला काय स्वयंपाक करता येणार नाही. अरे बाप, पण तुला पण भूक लागली असेल की. नाही रे, मला नाही लागली अजून भूक. तू जाऊन खाऊन ये जा. गणी, बाळा थोडा वेळ थांब, मी पटदिशी स्वयंपाकाचं बघते. हो मालकीनबाई, तुम्ही आमच्याकरता काय करायची गरज नाही. तुम्ही तिकडं तुमच्या घरात जा. तिकडं बंगल्यावर जे काय करायचं तिकडं करा. तुम्ही
आमच्या गरिबाच्या घरात काय करावं तेवढी आमची लायकी नाही. जा तुम्ही. बा शांत बसशील का रे जरा तू? हे बघ तुला हे तर बरं नाही अन गणीला भूक बी लागली. तुम्ही शांत बसा, मी बघते स्वयंपाकाचं. गणी, मालकीनबाईच्या हातचं जर का काही खाल्लं ना, तर याद राख, माझी शपथ आहे तुला. बा दिस इज अ स्पॅनिश पावडर जी मी स्पेनहून घेतली होती. यू कॅन कीप इट, माझ्याकडे एक्स्ट्रा आहे. मग कसे वाटले गिफ्ट सगळ्यांना? आवडले ना? अरे आवडायलाच पाहिजेत, शेवटी तुमच्या परितोषनी आणलेत ना गिफ्ट. आणि गाईस, एक महत्वाचं सांगायचं म्हणजे मी इकडे एक मोठा बिझनेस सेटअप करायला आलोय. खरं तर मी 5 स्टार हॉटेलमध्ये राहू शकलो असतो, पण मला फॅमिली आवडते ना. यू सी, आय एम अ फॅमिली मॅन, म्हणून मी इकडे आलो. माझी व्यवस्था कुठे केली राहायची? मी प्रीतम बरोबर झोपू का? नाही नाही नाही. अरे त्याचं आता लग्न झालंय. त्याला काय झालं? मी खाली झोपतो की. परितोष थांब, आपल्याकडे गेस्ट रूम आहे, तिकडे व्यवस्था होईल तुझी. हो ना, परफेक्ट. बार काय चाललंय तुझं? तू 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 शांत हो जरा. तू कशा पायी स्वतःला त्रास करून घेतोयस? मालकीनबाई, तुम्ही ना आमच्यापासून दूरच राहा. गणी, मी आलेच. जपमाळ आणलीयस माझ्यासाठी? हे गिफ्ट असतं असं? इतक्या वर्षांनी आत्याला भेटणार, मला वाटलं तू सोन्याचं किंवा हिऱ्याचं काहीतरी आणशील माझ्यासाठी. आणून ही आणली जपमाळ. माझी लाडाची आत्या आहेस की नाही तू? मी ठरवलंय, तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून मी तुला एक चार्टर्ड प्लेन देणार आहे. ए परितोष, ऐक, मला प्लेन कुठलीच गोष्ट नाही आवडत. म्हणजे बघ, साडी सुद्धा अशी रंगीबेरंगी नेसते मी, है ना? त्यामुळे तू प्लेन काही नको आणू, कलरफुल आण. आत्या, प्लेन म्हणजे विमान ग, विमान. चार्टर्ड विमान देणारे गिफ्ट म्हणून. विमान? परितोष, हा. विमान? येस. डायरेक्ट. हाय हाय परितोष, डायरेक्ट विमान. येस. मला सांग, खरं बोलतोयस तू? खोटं बोलणाऱ्याच्या मातीला मी जातच नाही. आणि विमान घेणं माझ्यासाठी काय अवघड आहे काय? माझी लाडाची आत्या आहेस की नाही तू? तू खुश तर मी खुश. सांग, आत्ता लगेच बुक करू का? किती सीट पाहिजे सांग, लगेच बुक करून टाकतो. दोनच. दोन. मी आणि मोहन, बाकी कोणाला बसवणारच नाही मी. असे मी दोघीच जाणार. आता माझं स्वतःचं विमान येणार आणि माझ्या विमानातून मी शॉपिंगला जाणार. या किर्लोस्करांनी साधी गाडी सुद्धा दिली नाही हो मला. आदित्यकडे सुद्धा आहे विमान, मग त्याच्या विमानाबरोबर मी रेस लावणार. बा, तुझ्यासाठी यो काढा आणलं ते पिऊन घे. तुझ्या डोक्यावर मी पट्ट्या ठेवते, धर. मालकीनबाई, मी पाया पडतो तुमच्या. तुम्ही माझ्या घरात काही करू नका. मी मेलो तरी चालेल, पण तुमच्याकडनं मला कुठलीही सेवा करून घ्यायची नाही. बा, तू शांत बसशील का जरा? अरे बघ ना स्वतःला, अंग किती तापलंय तुझं. हे बघ, मला तुझं काय बी ऐकायचं नाही आता. मी तुझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवते. हवं तर तू नंतर रागव माझ्यावर. मला काय बी सांगू नको. आधी यो काढा पिऊन घे, धर. वा, घे की रे तू काढा. त्याच्यापेक्षा थोडंसं विष दे म्हणा. बा, मी मेलो ना म्हणजे हे सुटका होईल सगळ्यांची, त्यांची पण आणि माझी पण.